आज आपण भारतीय संविधानातल्या एका खूप खूप महत्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. एक असं कलम ज्याची रचनाच मुळी शतकानुशतके चालत आलेली सामाजिक उतरंड तिला मुळापासून उखडून टाकण्यासाठी केली गेलीय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की संविधानातलं फक्त एक वाक्य अख्ख्या समाजाला बदलण्याचं, त्याला एक नवं रूप देण्याचं ध्येय कसं काय बाळगू शकतं. खरं तर याच प्रश्नामध्ये कलम 17 मागची जी जबरदस्त इच्छाशक्ती आहे ना, ती लपलेली आहे. चला जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया. तर सुरुवात करूया समानतेच्या वचनापासून. बघा, कलम 17ला जर नीट समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला त्याचा पाया समजून घ्यावा लागेल. आणि तो पाया म्हणजे काय, तर आपल्या संविधानाने दिलेलं समानतेचं एक मोठं वचन. आपल्या भारतीय संविधानाने अगदी प्रत्येक नागरिकाला समानतेच्या अधिकाराची गॅरंटी दिली आहे. आणि हे काहीतरी छोटं मोठं नाहीये. हा अधिकार संविधानाच्या 3ऱ्या भागात येतो. आणि हे लक्षात घ्या, हा फक्त एक सल्ला नाहीये. नाही, हा आपल्या देशाच्या ओळखीचा, आपल्या अस्तित्वाचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. आणि तो प्रत्येकासाठी आहे, कोणासोबतही कोणताही भेदभाव न करता. बरं, समानतेची ही जी मोठी कल्पना आहे, तिथून आता आपण थेट त्या एका विशिष्ट आणि पॉवरफुल कलमाकडे येऊया, जे खास सामाजिक समानता प्रत्यक्षात आणण्यासाठीच बनवलं गेलंय. आणि ते कलम आहे कलम 17. आता हे जे वाक्य आहे ना, ते पहा. अस्पृश्यता निवारण करण्यात येत आहे आणि तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात येत आहे. ह्या कलमाची भाषा किती जबरदस्त आहे बघा. एकदम थेट, एकदम स्पष्ट. यात कुठेही जर, तर, पण, परंतु असं काहीही नाहीये. कोणतीही पळवाट ठेवलेली नाही. मग अस्पृश्यता म्हणजे नेमकं काय? तर संविधानाच्या दृष्टीने ही एक अशी प्रथा आहे जिथे केवळ जातीमुळे काही लोकांना सामाजिक बहिष्काराला आणि भेदभावाला सामोरं जावं लागतं. म्हणजे हे कलम नेमकं काय संपवायला निघालंय ते आपल्याला ह्या व्याख्येवरून स्पष्ट होतं. आणि हे समजून घ्या, ही फक्त एक वाईट सामाजिक प्रथा नाहीये. नाही, हा थेट मानवीय प्रतिष्ठेवर केलेला हल्ला आहे. ओके, तर ह्या कलमाचे 2 मुख्य भाग आहेत जे खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे संपूर्ण प्रतिबंध, म्हणजे अस्पृश्यता कोणत्याही रूपात कोणत्याही प्रकारे चालणार नाही, पूर्णपणे बॅन. आणि दुसरा जो तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे हा एक दंडनीय अपराध आहे. म्हणजेच जर कुणी असं काही करण्याचा प्रयत्न केला तर तो थेट गुन्हा ठरतो. आणि हा शब्द बघा, संपूर्ण, ह्या शब्दावर मुद्दाम जोर देणं खूप गरजेचं आहे. संपूर्ण प्रतिबंध. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की अस्पृश्यता पाळण्यासाठी कोणतंही कारण, कोणतीही सबब, कोणताही अपवाद, काहीही चालणार नाही. काहीही नाही. ही एक ॲब्सोल्यूट बिनशर्त बंदी आहे. ठीक आहे, तर संविधानाने एक आदर्श तर ठेवला, पण फक्त घोषणा करून भागत नाही, बरोबर? त्याला कायद्याचं पाठबळ लागतं. तर मग आता आपण हे बघूया की कलम 17 मधला हा जो आदर्श आहे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय काय केलं गेलं. इथे आपल्याला या कायद्याचा प्रवास दिसतो. बघा, 1955 मध्ये आला अस्पृश्यता गुन्हे अधिनियम. या कायद्याने कलम 17ला पहिल्यांदा कायदेशीर ताकद दिली. मग 1976 मध्ये या कायद्याला आणखी कडक करण्यात आलं आणि त्याचं नाव बदलून नागरी हक्क संरक्षण अधिनियम असं ठेवलं गेलं. आणि इतकंच नाही, तर आजच्या काळात SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट सुद्धा न्यायासाठी एक खूप महत्वाची चौकट पुरवतो. म्हणजे हा प्रवास सतत पुढे जात राहिलाय. तर मग ही प्रक्रिया काम कशी करते? एकदम सोप्पं आहे. पहिली पायरी, कलम 17 हे आपल्याला मूळ नियम देतं, जो कोणीही मोडू शकत नाही. आणि दुसरी पायरी, संसद मग या नियमाच्या आधारावर नागरी हक्क संरक्षण अधिनियमासारखे एक कायदे बनवते, ज्यात गुन्हा काय असेल आणि त्याची शिक्षा काय असेल हे स्पष्ट केलेलं असतं. म्हणजे एक ध्येय ठरवतं आणि दुसरं त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बनवतं. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि इथे आपण हे बघणार आहोत की कलम 17 हे काही इतिहासाच्या पुस्तकातलं जुनं कलम नाहीये. नाही, आजच्या काळात आपल्या आधुनिक कायदेशीर आणि सामाजिक चर्चांमध्ये सुद्धा ते तितकंच रेलेव्हंट, तितकंच महत्वाचं आहे. एका बाजूला आहे संविधानाचा आदेश, सर्वांना सामाजिक समानता द्या, जातीवर आधारित भेदभाव संपवा. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आजच्या काळातले वादविवाद, काही गुंतागुंतीची प्रकरणं, जसं की शबरीमाला प्रकरण, जिथे काही धार्मिक प्रथा आणि समानतेचा अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण होतो.
अशा चर्चांमधून आपल्याला हेच कळतं की कलम 17चा मूळ विचार आजही किती जिवंत आहे आणि त्याची गरज किती आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की कुठल्याही कायद्याचं काम खरं तर कधी पूर्ण होतं. सामाजिक समानतेसाठीचा हा जो लढा आहे तो खूप मोठा आहे. कायदा त्याची एक महत्त्वाची पायरी आहे, यात शंका नाही. पण कायद्याचं खरं काम तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा समाजात तो बदल मनापासून स्वीकारला जातो, जेव्हा तो आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात उतरतो, नाही का? यावर विचार करण्यासारखा आहे.